कोयना धरणातील पाणी आता फक्त पिण्यासाठीच. कृष्णा कोयना नद्यांवर शेतीसह औद्योगिक उपशावर बंदी. कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोयना धरणातून कोयना आणि कृष्णा नदीला सोडलेल्या पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठीच करण्याचे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. शेती, खासगी तसेच औद्योगिक पाणी उपसा योजनांवर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनंतर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करत प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे. हे पाणी कोयना धरण ते सांगली जिल्ह्यातील हरिपूर परिसरापर्यंतच्या पिण्याच्या पाणी योजनांसाठीच वापरण्यात येणार आहे. सध्या कोयना धरणात केवळ 15.56 TMC पाणीसाठा असून त्यापैकी उपयुक्त साठा हा 10.44 TMC एवढा आहे. यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यावर भर देण्यात आलेला आहे. अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधितांचा पाणी परवाना आणि वीज पुरवठा 1 वर्षासाठी बंद करण्यासह उपसा यंत्रणा जप्त करण्यात केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात औद्योगिक अथवा सांडपाणी सोडून पाण्याचे प्रदूषण करू नये. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे असे प्रशासनाने म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.